भाजपा युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात तुमसर येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले, तर शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करून शिक्षणाला हातभार लावण्यात आला। या कार्यक्रमाचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री शुभम मिश्रा यांनी केले। तुमसर शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था सध्या नगरवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे। विशेषतः तुमसर ते तुमसर रोड बायपासच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहतुकीचा अडथळा निर्माण होतो। नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेने या खड्ड्यावर मुरुम टाकण्याचे प्रशंसनीय कार्य केले, मात्र त्यामुळे खड्डे भरले जाण्याऐवजी अजून त्रासदायक बनले आहेत। नगरपालिकेने केलेल्या या उपाययोजनेमुळे खड्ड्यामध्ये साचणारा मुरुम वाहून जाऊन धूळ आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। शहर पूर्ण गुलाबी शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। परिणामी वाहन चालकाचा आणि पादचाऱ्यांचा हाल अधिक वाढलेले आहेत। काही ठिकाणी मुरुमांचे ढिगारे देखील रस्त्यावर साचलेले दिसते। मनोज डोळे आणि ही समस्या म्हणजे कसं आहे का कित्येक दिवसापासून हा रस्ता खराब झालेला पावसामुळे, पण नगरपालिकेचे जे कर्मचारी प्रशासक जे बसलेले आहेत ते कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता या लोकांनी आता मधात जास्त पाऊस आल्यामुळे रस्त्याला पूर्ण खड्डे पडलेले होते, तर यांनी मुरुम टाकला आणि परत मुरुम टाकून तो मुरुम आता परत पाणी आल्यामुळे पूर्ण लाल रस्त्यावर पाणी होतो आणि या कामाला लवकरात लवकर त्यांनी चालू करायला पाहिजे आणि प्रशासन हे आपलं काम लपवायसाठी म्हणून हे रस्ता याच्यावरती मुरुम टाकला या लोकांनी। पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपली भाजीची टोपली उघडतो आणि त्यातील एक खास चव म्हणजे भोमुडी किंवा तिला ओळंबी म्हणतात। ही भाजी खाण्याची मजा काही औरच असते। ती चव, तो खमंग, तो वास आणि तिच्या लज्जतदार चवेमुळे खवय्ये तिची आतुरतेने पावसाळ्यात वाट बघत असतात। मात्र सध्या बाजारात भोमुडीचे दर 200 ते 300 रुपये पाव गेल्याने सर्वसामान्य नागरिकांची हौस मात्र मारावी लागत आहे। तुमसर तालुक्यात भोमुडी मोठ्या प्रमाणात आढळून येते। विशेषतः शेतशिवारामध्ये आणि डोंगरात ही भाजी बाजारातून विकत घेणे परवडणे अशक्य झाल्याने अनेक नागरिक सकाळी लवकर शेतावर जाऊन स्वतःच भोमुडी शोधून गोळा करतात। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे नागरिक शेतावर भोमुडी शोधत आहेत।